पक्षाला जबाबदार नाही धरत, कारण की पक्षामध्ये असे काही अपात्र लोक आहेत की ते लोकांना महिला म्हणजे फक्त असं यूज अँड थ्रू अशा प्रकारे ते लोक समजतात धारा. पण परंतु पक्षामध्ये आम्ही सर्वच महिला अशा नाहीये की स्वतःची इज्जत विकून आम्ही स्वतःला पक्षासाठी मोठं करण्याच्या पद्धतीने पुढे जाऊ. कारण की आज मला खूप शर्मिंदीने सांगावं लागतंय की आज माझ्यावरती एवढा मोठा अन्याय झालाय की गेले कित्येक दिवस झालं मी सहन करते. म्हणजे बोलताना सुद्धा लाज वाटते की माझ्याच पक्षातला भाजपचा आमदार गौतमजी चाबुकस्वार हे अश्लीलतेपणाने मला सरळ सरळ सांगतायत की तुला तिकीट जर द्यायचीच असेल, म्हणजे मी प्रामाणिकपणे काम केलंय, प्रामाणिक स्वतःच्या कामाच्या जबाबदारीवरती बोलले की माझी तिकीट जी फिक्स झालेली आहे, पक्षातून मला न्याय दिला होता, पक्षाने माझी तिकीट फिक्स केली. आज मुंबईवरनी सचिन आयरे साहेब जेव्हा आले इथं मीटिंगला, त्यांनी जे सिलेक्ट केलेले होते उमेदवार त्यामध्ये माझं सुद्धा नाव होतं. मला सांगण्यात पण आलं की तुझे तिकीट फिक्स आहे. शेवटपर्यंत मी गेले, त्या ठिकाणी सुद्धा मला म्हणले की तू फॉर्म भर, तुझं एबी फॉर्म तुझ्यापर्यंत पोहोचेल, तू करून घे. आणि ह्या क्षणी मी एबी फॉर्म सुद्धा जमा केलेला असताना सुद्धा पक्षाने एका आमदारासाठी माझ्यावरती अन्याय केला. कारण की आमदारांनी सरळ सरळ सांगितलं की जर तिला तिकीट दिली आणि माझ्या कार्यकर्त्याला तिकीट नाही दिली तर मी आज तिथे त्या ठिकाणी राजीनामा देतो पक्षाचा. आज परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती की शिवसेनेची काय अवस्था आहे. म्हणजे जिथं आम्ही निष्ठेने शिवसैनिक म्हणून खंबीरपणे लढतोय त्या ठिकाणी एक असं म्हणजे अशी घाण ठेवली पक्षांनी, त्याच्यावर जबाबदारी दिली जो महिलांकडे फक्त वाईट नजरेने बघतो. म्हणजे आम्हाला माहिती होतं की हा प्रकार घडतोय वगैरे. माझ्या महिला आघाडीमध्ये सगळ्यांना माहिती की गौतम चाबुकस्वारांचं काय कॅरेक्टर आहे. आम्ही सगळ्या महिला त्याच्या विरोधात होतो, नेहमी विरोधात होतो. पण त्याचं असं म्हणणं की मी महिलांना भडकवते की काय. परंतु ह्या भावनेतून आणि मला स्पष्टपणे असं सांगायचं की त्यांनी जेव्हा माझी तिकीट कन्फर्म झाली आणि मला कळलं की तुझ्या विरोधात गौतम चाबुकस्वार आहे, त्यावेळेसच मला क्लिक झालं की हा व्यक्ती मला का त्रास देतोय. कारण की सरळ सरळ पक्षाला म्हणतोय की मी राजीनामा देतो, म्हणजे पक्षाला वेटीस धरून पक्षाचं कुठेही न ऐकता. कारण की तुम्ही स्वतः पक्षाशी जबाब विचारू शकता. तिकीट फिक्स होती, एबी फॉर्म माझा आलेला होता आणि अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी तिथं येऊन पक्षाला धडकी म्हणजे धमकी दिली की जर माझ्या कार्यकर्त्याला नाही दिली तर मी डायरेक्टली तो राजीनामा देतो. अशा वेळेस पक्ष त्या माझ्या आमदाराचा विचार करणार का माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीचा. कारण की आम्ही सर्वसाधारण महिला घरगुती आहोत, फॅमिली आहे आणि अशा अवस्थेत आम्ही आमचं घर बघून निष्ठेने 1 रुपयासाठी न लाचारी पत्करता पक्षाचं काम केलेलं आहे. आणि अशा अवस्थेत त्या आमदारांनी इतक्या नीचपणे माझ्याशी वागणूक केली आहे आणि मला इतका त्रास, आणि इव्हन नुसता त्रास दिला नाहीये तर मला त्यांनी डायरेक्टली धमकी दिली आहे की माझ्याविषयी काही बोलली तरी पण मी तुझ्या फॅमिली गायब करेन. म्हणजे आज जेव्हा माझ्या फॅमिलीवरती विषय, तर पक्षामध्ये नेहमी सक्रिय राहून बोलणारी माझ्या जेव्हा फॅमिलीचा विषय आला तेव्हा मी कुठेतरी शांत बसले. कारण की जी परिस्थिती घडली, म्हणजे सुरुवातीला मी पक्षात आले तर त्यांनीच मला पक्षामध्ये सहकार्य केलं. सुरुवातीला त्यांनी बारणे साहेब असो यांनी एक महिला म्हणून मला नवीन चेहरा म्हणून नेहमी सहकार्य केलंय, नेहमी मला सपोर्टिंगला राहिलेत. माझं काही काम असलं तरी दोघांनी कामं मला पूर्ण केली. परंतु कधी जसे बारणे साहेब गेले तसे सगळी सत्ता ही चाबुकस्वारांकडे आली पक्षाची आणि त्यातूनच तो माणूस इतका म्हणजे माज आल्यासारखं वागायला लागला की त्याला शिवसेना म्हणलं की मीच राजा, अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड चालवायला लागलं. आज पक्षामधले सगळे लोक त्याच्या विरोधात आहेत, तरी देखील त्या माणसाने इतकं कारस्थान आणि म्हणजे खालच्या लोकांना वरपर्यंत कधी जाऊनच दिलं नाहीये. मातोश्रीला गेला की त्याची 4 कार्यकर्ते घ्यायचे आणि मुंबईपर्यंत जायचा. आमच्यासारख्या लोकांना म्हणजे शहर प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, कुणालाही मुंबईपर्यंत त्यांनी कधी जाऊन दिलं नाहीये. आणि जेव्हा माझा विषय आला, म्हणजे त्यांनी मला स्वतः पक्षामध्ये आणलं, पक्षामध्ये सहकार्य केलं, त्यामुळे त्यांच्याविषयी मनामध्ये नेहमीच एक चांगली रिस्पेक्टिव्हली भावना होती. त्यांनी कधी म्हणजे सुरुवातीला असं कधी जाणूनच दिलं नाही की काय अवस्था. आणि पक्षामध्ये एकच विषय आमच्या की तिथे फक्त भाऊ आणि बहीण हे 2च नातं. म्हणजे शिवसेना हा एक पक्ष परिवारामध्ये मोडतो, आम्ही सगळे परिवार म्हणून राहतो आणि ह्या पक्षामधून महिलांना नेहमीच रिस्पेक्ट देत आले, म्हणून आम्ही आजपर्यंत इथं टिकून होतो. परंतु आता जसे तुम्ही बघताय पक्षातल्या बऱ्याच महिला जशा कमी झाल्या, त्याचं कारणच हे होतं की महिलांना त्याप्रमाणे त्रास दिला जात होता आणि तरी ज्यांना जायचं त्यांनी मुकाट्याने जाणे. पण आम्ही पक्षाशी, उद्धव साहेबांशी निष्ठेने होतो म्हणून आज पक्षाशी एक निष्ठेने राहिलो. परंतु जेव्हा मी पक्षामध्ये
काम करायला लागले, हे करायला लागले, तेव्हा सुरुवातीला मला त्यांच्याकडे कामांसंदर्भात जावं लागत होतं. त्यांच्या ऑफिसला मी बऱ्याच वेळा गेले कामं घेऊन, "साहेब मला थोडी ह्याच्यात मदत करा" वगैरे. त्यावेळेसच त्यांचं बोलणं वगैरे चालायचं. "आज काय साडी घालून आली, आज काय स्पेशल एका महिला दिनाचा" असं वगैरे ह्या भावनेतून, "आज छान दिसते." अशा प्रकारे ते मला बोलायचे. परंतु आपल्याला कसं महिलांना कुणी स्तुती केलं तर चांगलंच वाटतं, की "हां, थँक यू सर" मी बोलायचे. पण त्यामागे त्यांची काय भावना होती मी कधीच समजू शकले नव्हते. आणि आज त्यांनी ह्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक वेळेस मी कसं थोडं इग्नोर केलं, की नाही कदाचित ते चांगल्या भावनेतून आहे आणि त्यांच्या मुलीच्या वयाची आहे मी. असं असताना सुद्धा पक्षामध्ये पूर्ण काम करून सुद्धा त्या माणसाने मला सतत म्हणजे असं बोलत गेला आणि त्या बोलण्यातूनच जेव्हा आम्ही प्रथम म्हणजे त्याचं जेव्हा म्हणजे जे म्हणतात ना, महिलांविषयी जे पहिलं प्रतिक्रिया जी म्हणतात एका पुरुषाची, तर त्यानुसार त्यांनी जेव्हा आमची खासदारकीची लोकसभेची निवडणूक होती आणि त्या टायमिंगला आम्ही खासदार म्हणून संजय वाघेरेंचं काम करत होतो इलेक्शनला. तर इलेक्शनमध्ये प्रचार होता, प्रचार चालू होता आणि ह्या चालू प्रचारामध्ये आम्ही जेव्हा खासदारांची मिसेस वर्षाताई त्यांच्यासोबत आमचा प्रचार कंटिन्यू चालत होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याच वेळेस पक्षातली मी पिंपरी विधानसभा असल्यामुळे मी वरच्या लेव्हलला प्रचारात सहभागी होते. आणि एक दिवस असा आला, की प्रचारामध्ये आम्ही जेव्हा कासरवाडीत फिरत होतो, त्यावेळेस कासरवाडीतून प्रचार चालू असताना काही कार्यकर्ते खाली थांबायचे, मेन लोकच वरती बिल्डिंगला वगैरे प्रचाराला जायचे. तर आम्ही त्याच्यामध्ये मी सुद्धा वरती प्रचाराला चालत असताना सगळी लोकं रस्त्याला थांबायची खाली आणि आम्ही वरती जायचो. तर त्याच टायमिंगला सगळेजण वरती गेले. मी मागे थांबले होते आणि वर्षाताई ह्यांच्यातल्याच काही 1-2 महिला तिथं आम्ही लिफ्टमधून वर चाललेलो आणि त्याच टायमिंगला चाबूकस्वार पण लिफ्टमध्ये होते. तर त्या मी आतमध्ये गेल्यामुळे ते पटकन आले. ते असे शेजारी होते. 2 महिला होत्या पुढे. महिला आणि जेंट्स होते. मला एवढं आठवत नाही, पण त्या क्षणी समोर 2 व्यक्ती होते, मागे मी होते आणि लिफ्टमध्ये असतानाच त्यांनी पटकन मला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बॅक साईड छेडण्याचा. तरी मला त्या क्षणी मी इतकी घाबरले म्हणजे मी आता पटकन कसं असं महिलांना असं अचानक हे झाल्याच्या नंतर शॉकिंग झाली, की मी आता पटकन काही बोलू. म्हणजे भले मी सक्रिय असले तरी पण पक्षामध्ये असं शेवटी काय आहे, की एका महिलेने कुणाविषयी बोलायला गेलं तरी चिखल हा शेवटी महिलेवरच येतो. म्हणजे मी काही बोलायले तरी माझ्यावरच प्रतिकार येईल ह्या भीतीने मी त्यावेळेस पण गप्प राहिले. परंतु त्यांना फोन नक्की केला होता, की "साहेब तुम्ही अशा पद्धतीने जे टच केलं बॅड टच, तर ते जरा चुकीचं वाटलं मला." तर म्हणले, "नाही रे, सहज असा हात लागला असेल. गर्दी आहे, लिफ्ट बारीक आहे, त्याच्यामध्ये टच होऊ शकतं." पण म्हणलं, "सर टच होणं आणि पकडणं ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे." आता मी महिला, मला ह्याविषयी जाणीव तर होऊ शकते ना. तर मला म्हणले, "नाही, नाही, माझा हात चुकून लागला. तू काय वेगळं माझ्यावर आरोप करू नकोस, हे करू नकोस." आणि मी मग त्यावेळेस म्हणलं, की असं जर भावना असेल तर मी पक्षाला कळवते. म्हणजे सांगते. त्यावेळेस कसं मागे आम्हीच होतो. वरती बाकी सगळे गेले आणि त्या क्षणी सगळे लोकं असताना मला पटकन बोलून त्याच्याविषयी बोललं तर तिथंच आपली पण इज्जत जाते त्या माणसासोबत. त्यामुळे मी त्यावेळेस गप्पची धारणा ठेवली. इलेक्शन चालू होतं. परंतु त्याच्यानंतर जेव्हा फोन केला त्यावेळेस त्यांनी सरळ-सरळ मी जेव्हा त्याला म्हणले, की मला पक्षामध्ये ह्या गोष्टी मी सांगणार म्हणून, तर सरळ-सरळ धमकी दिली, की पुढे काय बोलली तर मी तुझा जो फॅमिली आहे तीच इथून गायब करेन. म्हणजे जेव्हा विषय मी स्वतःवर असतं तर मी हे केलं असतं धाडस. पण एका फॅमिलीवरती माझे डायरेक्ट जात असले तर तिथे मला सुद्धा शांत बसायला लागलं. आज मी बाहेर जाते, मुलगी असते कधी एकटी घरात, मिस्टर बाहेर असतात. म्हणजे मी जबाबदारी कुणावरती माझ्या मुलीची सोडू. त्यामुळे मी त्या ठिकाणी एक गप्प बसण्याची भावना ठेवली आणि तिथून तसेच पुढे गेले. परंतु जेव्हा आता इलेक्शनचा पिरियड सुरू झाला, त्या टायमिंगला सुद्धा आमची शिवसेना भवनमध्ये मीटिंगा चालू होत्या. ते कुणाला तिकीट द्यायची वगैरे हे ते. आता पक्षाशी मी काम केल्यामुळे पक्षाला माझा आढावा माहिती होता. आज पूर्ण पक्षातले पिंपरी चिंचवडच नव्हे तर मुंबईपर्यंत सगळेच मला ओळखतात आणि सगळ्यांना माझा कामाचा डेटा नेहमी मी पोहोचवलाय. आणि असं असताना जेव्हा मला कॉन्फिडन्स होता, की माझी तिकीट कन्फर्म होईल म्हणून. परंतु म्हणजे त्यानंतर मी त्यांचा विषय या त्यांच्यापासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न केला, की आपण जितकं जाऊ तेवढं आपल्यावरती येईल. म्हणून मी तेवढ्यामध्ये पिरियडमध्ये थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पक्षाची मीटिंग असू वगैरे मी महिलांमध्ये जास्त इन्व्हॉल्व राहावे लागले, की जेणेकरून तो माणूस आपल्या जवळ येणारच नाही आणि आपल्याला काही बोलण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून तो विषय तिथं दाबण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पक्षाची मीटिंग होती, मीटिंग झाली. मीटिंगच्या नंतर जेव्हा मला कळलं, की हा व्यक्तीचा आपल्या म्हणजे मला माझ्याच प्रभागातल्या लोकांनी आठवण करून दिली.
काम करताय त्याला आम्ही सगळे सपोर्टिंग आहोत, परंतु विषय असा आहे की तुम्ही किती विषय धरला की तुमची तिकीट फिक्स आहे, तरी पण मागच्या इलेक्शनला चाबूक स्वरांनी हेच केलंय. पक्षातील जे आमचे उमेदवार होते त्याची चालू तिकीट कापून त्यांनी त्यांचा कार्यकर्ता म्हणून गोपाळ मोरेला तिकीट दिली होती, ती पण डायरेक्टली एबी फॉर्म दिलता. त्यावेळेस पक्ष नाखुश होताच त्यांच्या म्हणजे बोलण्याला, त्यांच्या तिकिटावरती ज्याला उमेदवारी दिली त्याच्याशी काम करायला कुणी तयार नव्हतं, पण तरी त्यांनी लादून घेतलं. तोच प्रकार म्हणले गौतम चाबुस्वराचा, तो एवढा जवळचा कार्यकर्ता आहे की तो तुम्हाला तिकीट तुमच्यापर्यंत पोहोचून देणार नाहीये, कारण की तो त्याचा इतका जवळचा माणूस आहे की त्याच्यामुळे तुमची तिकीटच पूर्ण जाईल. म्हणून मला लोकांनी नेहमी सावध करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सावधगिरी भूमिका धरा. तुमचं ऍटलिस्ट तुमची ओळख आहे तर तुम्ही मुंबईपर्यंत नेहमी सांगा, नाहीतर तुम्ही अंधारात राहता आणि पक्ष तुमच्या मागे चाबूक स्वराचं ऐकणार आहे. शेवटी आमच्या पक्षामध्ये आता सगळेजण इतके सोडून गेले की एकटा चाबूक स्वरावरती जबाबदारी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मला माहिती पडल्यामुळे मी सुद्धा सतत पक्षाला सांगत होते की चाबूक स्वर माझ्या तिकिटावरती कुठेतरी आक्षेप घेऊ शकतात. तर मी ही गोष्ट आमच्याच सहसंपर्क प्रमुख म्हणून केशवनाथ पाटील यांच्याशी बोलले. माझ्या महिला आघाडीच्या आहेत महिला, लतिकाताई पाष्टे म्हणून संपर्क संघटिका, ह्यांनाही सांगितलं की चाबूक स्वर माझ्यावरती डोळा ठेवू नयेत, ते माझी तिकीट कट करू शकतात आणि मला त्याच्याविषयी कारण की डायरेक्टली माझ्यासोबत जो घडलेला प्रकार मला सांगता येत नव्हता. सांगितला तर कसं होत होतं की शेवटी शिंतोडे आपल्यावर येणार म्हणून मी गप्प बसले आजपर्यंत, कारण की किती काही झालं तरी शेवटी शिंतोडे हे महिलेवरतीच उडतात. त्यामुळे मी थोडं संयमाची भूमिका ठेवली आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा पक्षाची मेन मीटिंग ठेवली उमेदवारांची, ती मीटिंग संपल्याच्या नंतर मी थोडंसं म्हणलं की चाबूक स्वरांशी थोडं व्यवस्थित बोलावं, कारण की केशवनाथ पाटील म्हणले की शेवटी आम्ही किती प्रयत्न केला तरी चाबूक स्वराच्या हातात आहे तुझा एबी फॉर्म, त्यामुळे तू त्याच्याशी थोडी चांगली भावना ठेव बोलण्याची. तुझा त्याच्या विरुद्ध जर ऍक्शन घेतली तर तो तुला उलट हे करेल, अजून तुझ्या विरोधात जाईल. त्यामुळे मला आमचे जे केशवनाथ पाटील आहेत, लतिकाताई आहेत, या आमच्या अनिताताई तुतारे आहेत, यांच्या सांगण्यावरून मी थोडंसं चाबूक स्वरांशी चांगला संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कामासंदर्भात का होईना थोडंसं गुढीत राहिले की त्यांनी त्यावेळेस आपल्याशी ऍक्शन घेऊ नये म्हणून. पण जेव्हा मीटिंग संपल्यानंतर चाबूक स्वर चालले होते, म्हणजे सगळेजण उतरले होते, चाबूक स्वर निघाले लवकरच मीटिंग मधून, म्हणून मी पटकन त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर पडले तिथून आमच्या ह्याच्यातून. आणि जेव्हा उतरत होतो आम्ही, तर मी चाबूक सरांना थोडी रिक्वेस्ट केली की साहेब म्हणलं, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा त्यांनी मला टच करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसच मी त्यांना फोन करून बोलले होते की मी पक्षाची हे करेन आणि असं असेल म्हणजे मला काय माहिती नाही, मी पक्षाला सांगून तुमचं नाव काय असेल ते मी पक्षाला सांगून पक्ष जो भूमिका घेईन त्याविषयी मी बोलणार आहे पक्षाशी. तर त्यांनी सरळ धमकी दिली होती घराची, त्यामुळे मी तिथे थांबले होते. पण आता जेव्हा मी पक्षातून बाहेर, आमचं सेना भवन जिथं आम्ही त्याला मंदिर समजतो अशा ठिकाणी जेव्हा पक्षाची मीटिंग झाली आणि मी बाहेर पडत होते, त्या क्षणी चाबूक स्वरांना मला दिसल्यामुळे मी थोडी संयमाची भावना ठेवून त्यांना बोलले की साहेब म्हणलं मी प्रामाणिक काम केलंय आणि मला असा आढावा येतोय की तुझी तिकीट हा चाबूक स्वर कट करू शकतो, कारण की त्याचा कार्यकर्ता तुझ्या भागात आहे. तर म्हणलं साहेब इथं पक्षाचा विचार करा, जर पक्षाने तिकीट मला दिली तर 101% निवडून येण्याची सीट आहे, माझं तिथं तेवढं घराघरात शिवसेना पोहोचवली आहे. आणि जो ज्याच्यासाठी तुम्ही लढताय तो म्हटलं त्यांनी शिवसेनेच्या नावाने एक कार्यक्रम कधी घेतला नाहीये आणि त्याच्यावरती तुम्ही फक्त एक कार्यकर्ता म्हणून विश्वास ठेवताय, पक्षाचं म्हणून तरी माझा विचार करा. तर त्या ठिकाणी मी म्हटलं की तुम्हाला अजूनपर्यंत माझी कामं माहिती आहेत, स्वतः मी ग्रुपला टाकलेत, पर्सनल तुम्हाला टाकलेले, तुम्ही माझी कामाचा आढावा घ्या, कामं मी दाखवत आले तुम्हाला, अजून किती कामं दाखवू की तुम्ही माझ्यावर न्याय देता. तर त्यावेळेस त्यांचं हे वक्तव्य होतं की तू कामाचं दाखवलंय, म्हणजे ज्या तऱ्हेने मी त्यांना म्हणले अजून किती कामं दाखवू, तर मला म्हणतात की जे दाखवायचं ते तू मला अजूनपर्यंत दाखवलं नाहीये, जर दाखवलं असतं तर आतापर्यंत तुझं कधीच झालं असतं कन्फर्म. अशा शब्दामध्ये मला त्यांनी ज्या वेळेस बोललं शिवसेना भवनच्या पायऱ्यांवरती उतरताना, त्याच वेळेस डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं की आपण ज्याच्या नेतृत्वावरती चालण्याचा प्रयत्न करतो तोच आपल्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सरळ त्यांची अशी ऑफर होती की इनडायरेक्टली की तू काहीतरी माझ्यासाठी करेल तर तुझ्या तिकिटासाठी मी हे करेन, म्हणजे ते त्यांच्या कार्यकर्त्यावरती पण अन्याय करून जर मी त्यांची ऑफर स्वीकारली तर ते मला न्याय देतील, असं त्यांची भूमिका होती त्या ठिकाणी. तरी मी त्या ठिकाणी गप्प बसले आणि हे सगळं होताना मला पक्षाने जोर दिलता की म्हणजे मी पक्षामध्ये सतत वारंवार मुंबईपर्यंत सांगत आले की माझं काम चांगलंय आणि चाबूक स्वर माझ्या तिकीट कट करण्याच्या भूमिकेत आहेत,
तरी पण पक्षांनी अशी भूमिका ठेवली की तू त्याच्यासोबत गोडीत राहा तर तो तुला देईल, नाही तर तू नाही हे करणार. म्हणून मी संयमाची भावना ठेवली. त्यात माझ्या फॅमिलीवरती त्यांनी असं इनडायरेक्टली मला जे बोललं वक्तव्य, तर माझ्या फॅमिलीमुळे मीही त्या ठिकाणी शांत होते. पण ते तिथपर्यंत ते थांबले नाहीयेत. तर आता 10 दिवसापूर्वीची ही गोष्ट, मी जेव्हा महापालिकेत गेले होते, म्हणजे मला कास्ट सर्टिफिकेट माझं होतं, परंतु व्हॅलिडिटी कार्डसाठी फॉर्म भरायला मी पालिकेत गेले होते. त्या ठिकाणी पण ते ठेवलं, पालिकेमध्ये ते एंट्रीज करत होते आणि मी एका साईडने आले. तर तिथंही मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब, म्हटलं की माझ्या कामावरती, म्हणजे तुम्ही जे काही बोललात त्याच्यावरती मी त्या ठिकाणी म्हटलं की मी कुठेही पक्षामध्ये अजून कुठेच सांगितलेलं नाहीये. मी तुमची भावना, तुम्ही जसं मला दाबण्याचा प्रयत्न केला, मी ऐकून घेतलंय, मी शांत आहे. परंतु माझ्या शांतीचा फायदा घेऊ नका. शेवटी मी पण महिला आहे. तुमच्या घरामध्ये जे पुरीची तुमची एज आहे त्याच एजची मी आहे. मग म्हटलं की असं असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर अशी नजर ठेवली तर मला शेवटी कुठेतरी न्यायासाठी पुढे जावं लागेल. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धमकी दिली की तू पुढे जर काय बोलली तर मी माझ्या पद्धतीने तुझा कार्यक्रम करेल, अशी भावना ठेवून मग मी तिथं, आणि मला तिथं मी इतके घाबरले. म्हणजे हे सगळं महापालिकेच्या ह्याच्यात झालं की तिथं एवढ्या, आणि त्यांचा पीए सुद्धा होता, तोही मागे चालत होता आणि तिथे साहेब माझ्यासोबत चालत होते. म्हणजे थोडंफार आमच्यात अंतर होतच. मग त्या ठिकाणी त्यांनी असं बोलले आणि मी असं त्यांच्याकडे शॉक नजरेने बघितलं. तर तिथंही मला धमकी दिली की इथं पालिकेत आहे, त्यामुळे तू असं इथं माझ्याकडे असं एकदम रागाच्या ह्याने बघू नको, चेहऱ्यावरती स्माईल ठेव आणि खाली निघून जा पटकन. मग मी त्या ह्यानी खाली उतरून फॉर्म भरण्यासाठी गेले आणि ते करून मी दुसऱ्याच दिवशी लगेच मुंबईला गेले की साहेब माझ्यावरती असं, म्हणजे मी पक्षात अजूनही हा खुलासा केला नव्हता की अशा पद्धतीने तो माणूस मला त्रास देतोय. पण जेव्हा मी मुंबईला गेले आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की चाबूकस्वार अशा पद्धतीने मला तिकीटसाठी नकार देतात, हे करतायत, तर तिथं पक्षाने पूर्ण सपोर्ट केला. पक्षाने सरळपणे सांगितलं जो काम करणार त्याच्यासाठी पक्ष न्याय देणार, ही भूमिका ठेवली. आणि मला तिथं आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ यांनी सुद्धा तिथं मला शब्द दिला की तू सच्ची आहेस, तुझं काम सच्च आहे, तर तू तिथं घाबरायचं काम नाहीये, तू तुझं प्रामाणिकपणे काम कर, फॉर्म भर, तुझा एबी फॉर्म तयार आहे, काम करणार त्याला आम्ही न्याय देणार, असं सचिन भाऊंचं मला वक्तव्य होतं. आणि पक्षामध्ये ज्यांना मी माझ्या वडीलधारे, माझ्या वडिलांचा दर्जा देते असे आमच्या पक्षातील रवींद्रजी मिल्लेकर साहेब यांनी सुद्धा माझ्यावरती इतकं म्हणजे प्रामाणिक विश्वास ठेवला की एक वडिलांचा जो आशीर्वाद असतो तो एक मला सतत मिल्लेकर साहेबांनी दिला. आणि त्यांनी मला विश्वासात घेतलं की सुषमा तू न्यायाने वागतेस, तुझ्यावरती अन्याय होऊन देणार नाहीये, हे शब्द देऊन त्यांनी सचिन आयरेंशी बोलले होते की साहेब, म्हणलं सचिन आयरे साहेब, पोरगी सच्ची आहे, तिचं जे काय आहे तिच्यावर अन्याय होत असेल, तिची तिकीट कट करत असतील तर तुम्ही थोडंसं लक्ष घाला आणि त्या चाबूकस्वाराचं कोणत्या चमच्यासाठी जे तो झटतोय तर तुम्ही त्यात लक्ष द्या. तर ते म्हणले की ठीक आहे साहेब मी करतो. इव्हन माझ्याच पक्षातल्या ज्यांना मी आई मानते त्या आमच्या रंजनाताई, त्यांना सुद्धा ही गोष्ट मी जेव्हा सांगितली की ताई मला असा असा ग्राउंड लेवलला त्रास होतोय की चाबूकस्वार मला काम करून देत नाहीत आणि काम करण्याचा प्रयत्न करते, तिथं माझा अडवणूक, कारण की शेवटी मला पक्षाची आतल्या आत मी इतकी घुसमटत होते की माझ्या तोंडावरती असताना सुद्धा मला तो का त्रास देतो हे मला व्यक्त होता येत नव्हतं. कारण की शेवटी स्त्री म्हणलं की तिथं शिंतोडे येतात ह्या भावनेतून. आणि मी 1-2 जणींना माझे जे जवळचे असतील खास त्यांना ही गोष्ट कळवली. पण तिथूनही मला त्यांनी हे सांगितलं की सुषमा जरा तू इग्नोर कर त्या व्यक्तीला आणि त्याच्यापासून लांब राहा, तरच तुला त्याच्यामध्ये हे, त्या व्यक्तीचं जेवढं तू बोलायचं असेल तर ती व्यक्ती जास्त अजून त्रास देईल. आणि शेवटी फॅमिली आपली जेव्हा येते तेव्हा आपण थोडा विचार करतो. तर मी त्या ठिकाणी तिथं थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐन इलेक्शनला जेव्हा माझं उमेदवारीसाठी मुंबईवरनी नाव डिक्लेअर झाले तिकीटमध्ये आणि त्या क्षणी त्यांनी असं भावना हे केलं की सचिन आयरेंनी डायरेक्टली चाबूकस्वारांना सांगितलं होतं सुषमा शेलारची तिकीट कन्फर्म कर प्रभाग 30 मधून. तरी देखील त्यांनी त्यांना, म्हणजे त्या क्षणी मी तिथं नसले तरी पक्षातली लोक आहेत ना जे आपल्याला इन्फॉर्मेशन देतात, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की चाबूकस्वारांनी डायरेक्टली सचिन आयरेंना आणि केशवनाथ पाटील यांना सांगितलंय की मी माझ्या लेवलला माझ्या माणसाला तिकीट देणार, मी सुषमा शेलारला तिकीट देणारच नाही, तुम्हाला काय पक्षाला करायचंय ते करा, अशी भूमिका ठेव, नाहीतर नाही जर माझं ऐकलं तर मी राजीनामा देतोय. पक्षाला स्पष्टपणे ही भूमिका दिली की मी राजीनामा देतोय. मग मला हे कळत नाही की माझ्यासारखी सामान्य व्यक्ती, महिला म्हणून मी जे काम केलंय पक्षात, तर आज मला माझ्यासाठी त्याला पक्षातून राजीनामा देण्याची वेळ काय येते. आणि त्याच्या ह्या शब्दावरती पक्षाने चुप्पीची भावना ठेवली आणि गोपाळ मोरेच्या हातात त्यांनी एबी फॉर्म देऊन टाकला.
आणि हे सगळं होत असताना पक्ष सगळं पाहत होता, अन्याय मी सहन करत होते आणि तरी पण पक्षाने माझ्या कार्यावरती ह्याच्यावरती आक्षेप घेऊन मी ठरवलं होतं. आज तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी आज का बोलते, कारण की आतापर्यंत सहन करत आले म्हणून त्या माणसाने दाबण्याचा प्रयत्न केला. आज माझ्यासारख्या अशा किती महिला असतील ज्याला तुम्ही अशा प्रकारे दाबतोय, तर ते कुणीतरी वाचा फोडावी म्हणून आज मी तुमच्या समोर आहे. मला फक्त पक्षाकडून न्याय पाहिजे. आज उद्धव साहेबांना मी इतकं मानते. आमच्या पक्षामध्ये शिवाजी महाराजांचे जे त्यांचं नेतृत्व आहे ह्याला सांभाळलं जातं. आज महिला माता भगिनी ह्यांना आम्ही एक चांगल्या दर्जाने आम्हाला पक्षामध्ये स्थान दिलं आणि आज ह्याच पक्षामधून एक आमदार तिकीटसाठी मला असं ऑफर देतो की तुझं काम माझं केलं असतंस, या तू माझं ते काही म्हणजे त्यांनी जी अपेक्षा ठेवली की तू आहे ती मला दाखवलं असतंस वगैरे, तर मी तुझं काम कधीच केलं असतं. अशा भावनेतून डायरेक्टली ऑफर देतात की तिकीट तुझी कट होणारच आहे, नाही झाली तर मग तुला माझं ऐकावं लागेल. ह्या भावनेतून त्या माणूस माझ्याकडे अश्लीलतेने अशी ऑफर करत होता. तर माझी इच्छा आहे की पक्षाने या विषयावरती थोडा विचार करावा आणि मला न्याय द्यावा. मी सचिन भाऊंकडे अपेक्षा करते की जो व्यक्ती डायरेक्टली तुम्हाला सांगतोय की मी राजीनामा देतोय, तो कुठलाही पक्षातला असा व्यक्ती नाहीये जो एखाद्या कार्यकर्त्यासाठी राजीनामा देईल. मग एवढी कोणची त्याच्यावरती वेळ आली की तो राजीनामा देईन ह्या भाषा करतोय आणि पक्षाने त्याचा राजीनामा, कारण की मी सामान्य आहे, शेवटी आमदार पण निघून गेला तर पक्ष रिकामा आहे, या भीतीने जर अशा व्यक्तीला जर श्रेय देत असेल पक्ष, तर पक्षाने माझ्यासारख्याही महिलेवरती न्याय द्यावा आणि आपल्या पक्षामध्ये माता भगिनींना एक चांगला दर्जा आहे. आज शिवाजी महाराजांची तत्व आपण पाळतोय, तर ते या सगळ्या गोष्टींवरती विचार करून मला न्याय द्यावा. कारण की मी जर पक्षामध्ये सांगितलं असतं तर पक्षाने त्याच्यावरती कदाचित हे बोलले असते की आता तू थांब, आम्ही बघू त्या विषयावरती, हीच भूमिका. कारण की मी माझ्या मान्य होतो तिकीटच्या बाबतीत हे जरी सांगितलं तरी पक्षाने संयमी भूमिका ठेवली. आज मी माझ्यावरती तो अशा प्रकारे ऑफर करतो, हे करतो, हे सांगितलं तरी संयमाची भावना ठेवायला लागली असती आणि त्यांनी त्याच्या लेवलला मी जर बोलले या माझ्या परिवारावर धोका झाला असता, तर त्या ठिकाणी मी शांतपणे थांबण्याचा प्रयत्न केला. पण आज जेव्हा माझ्यावरती अन्याय होतोय आणि पक्ष मला साथच देत नाहीये, म्हणजे पक्षाचा सपोर्ट नाही असं नाहीये, पक्षाने नेहमी माझ्यासोबत न्याय केलाय, परंतु ज्या ठिकाणी आमदाराचा विषय आला त्या ठिकाणी पक्षाने त्याचं ऐकलं. ज्यांनी पक्षाला डायरेक्टली सांगितलं की मी माझ्या लेवलला तिकीट काढणार, इथला पिंपरी चिंचवड मी सांभाळतोय, माझ्या पुढे कोणच नाहीये, तुम्ही काही भावना घ्या, अशा पद्धतीने जो भूमिका ठेवतो त्या आमदाराचा पक्ष कुठेच काही करत नाहीये. याची मला खूप हे वाटतंय की आज मी न्यायासाठी कुणाकडे जाऊ. आज पक्षामध्ये सगळ्यांना माहितीये, पिंपरी चिंचवड मधील एका शिवसैनिकाला जरी विचारलं तरी तो सांगेल आणि जर काम करत होते, एवढं सगळं काही केलं आणि तरी पण अशा भावनेतून जर लोक अशा म्हणजे विचारधारा, महिलांच्या बाबतीत जी अशी विचारधारा ठरतोय, त्याच्या हातामध्ये पक्ष जर नेतृत्व देत असेल, तर मला पण असं वाटतं की आता कुठेतरी न्याय मागायची जी दिशा आहे ती कुठेतरी भरकटत चालली आहे आणि त्यामुळे मी एक आसरा म्हणून मी आज तुमच्याकडे आले की जर मी पक्षाकडे गेले तरी मला दाबलं असतं, पण आज मी पक्षाला ओपनली सगळ्यांसमोर सांगते की अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यासोबत, त्याच्यासाठी तुम्ही मला न्याय द्या आणि जे काही असेल पक्षाचं तर तुम्ही त्याच्यावरती विचार करावा, मी अशा अपेक्षा करते. आणि माझ्या पक्षातले जेवढे लोक आहेत ज्यांना मी प्रामाणिक वाटते आणि मी प्रामाणिक काम केलंय आणि जरी माझं असं चांगलं काम असताना सुद्धा माझ्याकडून पक्षाचे तिकीट देण्यासाठी जर ऑफरचं जर बोललं जात असेल, तर मी त्याच्यावरती पक्षाला रिक्वेस्ट करते की साहेब ही सुरुवात इथून झाली की ह्याच्या मागून सुद्धा झाली, ह्याचा थोडासा आढावा घ्यावा आणि पक्षातले जे अशी घाण आहे तर त्याचा विचार करून साहेबांनी मला न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करते आणि इथं तुमच्याजवळ माझं मत व्यक्त करते.